जानेवारी महिन्याप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तप्त काहिली जाणवतीये. अशातच भर उन्हात नागरिक पोटाला थंडावा म्हणून कलिंगडाचा आधार घेतात. रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात कलिंगडाचा हंगाम सुरू झाला असून सतत गजबजलेल्या उन्हेरे फाटा व स्थानिक बाजारपेठेत या फळाची विक्री जोरात सुरू आहे. पाली सुधागडात उन्हाच्या झळा अधिक तीव्र आहेत, त्यामुळे इथं कलिंगड फळाला मोठी मागणी दिसते. सुधागड तालुक्यातील ओसाड आणि नापीक जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कलिंगडासारखे नंदनवन फुलवण्यात येतात. हे पीक साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लावलं जातं. पाली खोपोली राज्य महामार्गावर उन्हेरे फाटा येथे मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची आवक सुरू असून 50 रुपयांपासून 150 ते 200-250 रुपयांपर्यंत आकारानुसार कलिंगड उपलब्ध आहेत. गोड, रसाळ व गरेयुक्त कलिंगड ग्राहकांच्या पसंतीस येत आहेत. दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असल्याने कलिंगड खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड पाहायला मिळते. येथील उन्हेरे फाट्यावर 20 ते 25 वर्षांपासून कलिंगड विक्रीचा व्यवसाय करणारे सुनील ठोंबरे म्हणाले की अनेक वर्ष मी इथे व्यवसाय करतो. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत कलिंगडाचे दर जास्त आहेत. सध्या 20 ते 25 हजार रुपये टन कलिंगड मिळतं. येथील कलिंगड उच्च प्रतीचे गोड खुसखुशीत कलिंगड मिळतात. सध्या पाली, रोहा, इंदापूर, माणगाव, महाड भागात कलिंगड लागवड करण्यात आली आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं. दादा, काय नाव आपलं आणि आपला जो हा व्यवसाय आहे तो अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे. कलिंगडांचे सध्या दर काय, या वातावरणामध्ये कलिंगड कशा पद्धतीनं त्याचे भाव आहेत आणि प्रतिसाद कसा आहे? नाव सांग. माझं नाव सुनील वामन ठोंबरे. मी जवळजवळ इथं उन्हेरे फाटा येथे 20-25 वर्ष धंदा करतो आणि यावेळी कलिंगडाचे भाव दर खूप आहेत. 20 ते 25 हजार रुपये टन. बरं, इथले कलिंगड हा उच्च प्रतीचा आणि गोड आणि खुसखुशीत असा हा आमचा एकमेक उन्हेरे फाटा येथे कलिंगड मिळतो. काय सांगाल, सध्या रायगडमध्ये कुठे या ठिकाणी कलिंगडाची उपलब्धी आहे? रोहा, मसला, माणगाव इथून आम्ही कलिंगड घेऊन येतो. शेतकऱ्याकडनं डायरेक्ट घेऊन येतो. ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? उत्तम, खूप चांगलं आहे. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.